नमस्कार मंडळी, मी गीताच ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. आणि आज बघणार आहात मिक्स भाजी रेसिपी. तुम्ही बघू शकता दरवेळा अमावास्येला आपल्या सगळ्या घरी म्हणजे शक्यतो ही भाजी बनवली जाते, कोणी संक्रांतीमध्ये पण बनवतात. तर नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या इकडे या मिक्स भाजीला काय म्हणतात. आणि इथं बघू शकता मी काय काय घेतलेलं आहे. इथं पालक, बोर, परत चिंचचं पाणी, परत करडई, गाजर, वांगी, घेवडा आणि मेथीची भाजी बघू शकता, कांद्याची पात, ही सगळी एकत्र करून धुवून व्यवस्थित 2-3 वेळेस घेतलेलं आहे. आणि ओले हरभऱ्याचे डाळे पण घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि असं छान असे 2-3 वेळेस मी धुवून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला हे चिरून व्यवस्थित आपल्याला आता कढईमध्ये शिजू घालायचं आहे. नाही तर लसूण अद्रकची मी पेस्ट नाही केली आहे. खूप मोठं आहे आणि खूप लहान म्हणजे बारीक बारीक पण वाटायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता आपली भाजी तर छान पद्धतीने शिजत आहे. अद्रक लसूण असं थोडासा मोठासा असू द्यायचा, तुम्ही बघू शकता. आणि तर शेंगदाणा शिजवायला टाकले होते कुकरमध्ये. आणि इकडे भाजी आपली शिजत आहे. आणि भाजी सगळी शिजल्यानंतर व्यवस्थित सगळं क्रॅश करून घेतलं. आणि थोडंसंच ह्या भाजीमध्ये ना थोडंसंच एक अर्धी वाटी किंवा एक 2-4 चमचे सुद्धा बेसन घातलं तरी चालतं, कारण बेसनमुळं पूर्ण भाजी पण खूप छान होते. तुम्ही बघू शकता किती छान असं मिक्स झाले सगळं. आणि इकडे साईडला मी थोडीशी चिंच भिजायला घातली होती. चिंचमुळे छान असा आंबूसपणा पण येतो. आणि पेरू सुद्धा मी घातलं होतं. पेरू बोर घालून सुद्धा आंबूसपणा नव्हता आला, म्हणून मी चिंचेचं पाणी करून घातलं होतं, तुम्ही बघू शकता. आणि तर मी मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे. आणि आता मी कुकरमध्ये भाजी बनवते, कारण खूप जास्त क्वांटिटीमध्ये भाजी होती, तुम्ही बघू शकता. आणि तर कुकरमध्ये आता फोडणी देते. मी पहिल्यांदा तेल गरम झाल्या मोहरी टाकून घेतली. जिरे, लसूण, अद्रक, आणि आता मी मिरची टाकून घ्यायची. व्यवस्थित मिरची परतायची. मिरची छान परतली की तिखटपणा हा जास्त येत नाहीये. आपल्याला ही भाजी लई तिखट पण नाही आणि खूप सपक पण बनवायची नाही, मीडियम अशी भाजी पाहिजे, मग ती खायला खूप चविष्ट लागते. आणि आता मी ही सगळं भाजी ओतून घेते मध्ये आणि व्यवस्थित हलवते. आता हळूहळू मी सगळी भाजी कुकरमध्ये टाकून घेऊन व्यवस्थित खाली भांड्याला भाजी लागते, त्याच्यामुळे व्यवस्थित कंटिन्यू एक 5 मिनिटं फिरवायची. भाजीला कंटिन्यू हलवत राहायचं. तर तुम्ही बघू शकता. ह्याला मी थोडेसे तीळ पांढरे घेतलेत आणि थोडेसे काळे तीळ घेऊन आता तर मी ते काळे आणि पांढरे तीळ थोडेसे तेलात फ्राय करून मी आता त्या फोडणी देणार आहे मिक्स भाजीला. तर तुम्ही बघू शकता टेस्ट खूप छान येते आणि छान चविष्ट पण लागते. तुम्ही नक्की करून बघा. आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.